नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। श्री गणेशा विश्वरूपा या गणरायांच्या चित्रप्रदर्शनाचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे। उंचल्यातून साकारलेली गणेशाची विविध रूपे, अवतार यांचा आविष्कार या प्रदर्शनातून सर्वांना 9 सप्टेंबर पर्यंत पाहावयास मिळणार आहे। लातूरच्या नेत्रगाव या गावातील युवक ज्ञानेश्वर बिरादार यांनी या प्रदर्शनात गणपती शेतकरी बांधवांच्या रूपात आणि जनलोकपाल आंदोलनाचा भावार्थ व्यक्त केला आहे। बासरी, डमरू, मृदुंग, सनई वाजवत संगीत साधनेत रममाण झालेल्या आकर्षक गणेश प्रतिमा, शिवगणेश, शाही गणेश, विठ्ठल गणेश, बालाजी गणेश अशा देवतांच्या आकारात प्रकट झालेल्या सुखकर्त्याचे आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्यावतारातील गणेशाचे रूप विस्मयचकित करते। गणपतीने थोरले बंधू कार्तिक स्वामी यांच्यावर कशी चतुराईने मात केली ही कथा येथे चित्ररूपात पाहावयास मिळते। 70 चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत। सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे। पपईच्या फळातून गणरायाने भाविकांना दर्शन दिले। गजानन विविध रूपांतून आतापर्यंत आपल्या भक्तांना भेटत आले आहेत। गजाननाचे रूप पपईच्या फळातून प्रकट होण्याचा नैसर्गिक चमत्कार कर्नाटकातील विजापूर येथे घडला आहे। ही गणेश मूर्ती पुण्यात आली असून तिला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे। ही मूर्ती सध्या साईनगर हिंगणे सिंहगड रोड या ठिकाणी साईनाथ पाटील यांच्या घरी ठेवण्यात आली आहे। विजापूर जिल्ह्यातील उमरज गावात राहणाऱ्या सावित्री सदाशिव पाटील यांच्या आवारात हा चमत्कार घडला आहे। या गणपतीच्या मूर्तीची उंची 15 सेंटीमीटर असून वजन 150 ग्रॅम आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी पपईतील या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाईल अशी माहिती पाटील यांचे चिरंजीव साईनाथ पाटील यांनी दिली। माझं नाव साईनाथ पाटील, मी हिंगण्यामध्ये राहतो, साईनगरमध्ये सिंहगड रोडला। आणि या गणपतीबद्दल सांगायचं म्हटलं तर कर्नाटकमध्ये विजापूर डिस्ट्रिक्टला एक झाड आहे आमच्या मागे पपईचं, आणि त्या झाडात हा ज्या दिवशी गणपती बसवतो त्या दिवशी आमच्या आईला दिसला, आणि त्याच्यानंतर आई काल संध्याकाळी इकडे घेऊन आली, तर आम्ही त्याची पूजा वगैरे तिकडे गावाकडेच केली होती, आणि इकडे आणल्यानंतर आता इथे बसवलेला आहे।
समाजाची बांधिलकी जपून सामाजिक कामाच्या ध्येयानं झपाटून काम करणारं हेच साई बाबा. साई बाबा. बातमी सगळीकडे होते, ज्याच्या त्याच्या तोंडी ऐकू येऊ लागले. शिर्डी गावात एक दिवस असाच एक प्रकार घडला. कोणी ज्ञानेश्वर, कोणाला लिंबाच्या जागी औदुंबर दिसला व त्याला त्या मुलात श्रीपाद श्री वल्लभ दिसू लागले. कोण गाव कोणतं, भाषा कोणती, धर्म काय, त्या चुणचुणीत मुलानं सर्वांना बाणेदार उत्तर दिलं, सक्का मालिक एक. काम आहे. शिर्डीत भिक्षा मागून दिवसभर आपल्या कामात मग्न असे तो, आणि मग रात्री त्यानं द्वारकामाईत दिवे लावून अंधार दूर केला. जणू काही शिर्डी गावालाच उजेडात आणलं. पण गावात जसे चांगले लोक असतात शिर्डीत आले. बच्चा, क्या नाम है तुम्हारा? अल्लाह मालिक. लोग प्रेम से साई पुकारते, यही हो गया मेरा नाम. जो जो प्रेम से मुझे जो कहता है वही हूँ मैं. अल्लाह का बंदा कहता है, ढोंग रचाता है. तू मेरा चेला बन, मैं तुझे दिखाऊंगा अल्लाह भगवान. अल्लाह मालिक, जैसी आपकी मर्जी. अगर आप मुझे अपना चेला बना सकते हैं तो अवश्य मैं आपको अपना गुरु मान के आपकी सेवा करूंगा. तो फिर आदरला. त्यानं वसुदेव देवकीची रवानगी तुरुंगात केली आणि त्यांनी जन्म दिलेल्या प्रत्येक बालका 8व्या पुत्राच्या जन्माआधी आधी मायेनं वसुदेवाला सांगितलं, वसुदेवा, मी आदिमाया तुला सांगतेय, देवकीचा हा जन्माला येणारा 8वा पुत्र मथुरेहून गोकुळाला घेऊन जा. गोकुळात नंद पत्नी यशोदा प्रसूत होऊन तिला मुलगी झालेली असेल. यशोदेच्या कुशीत तुझ्या पुत्राला ठेव आणि तिच्या कन्येला इथे मथुरेला घेऊन ये. 8वा पुत्र जन्माला येताच आदिमायेच्या सांगण्याप्रमाणे वसुदेवानं पुत्राला हातात घेतलं. त्याच क्षणी त्याच्या हातापायातल्या बेड्या कळून पडल्या. पहारेकरी निद्रिस्त झाले. कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले आणि पुत्राला घेऊन वसुदेव यमुना पार करून गोकुळाला जाण्यासाठी निघाला. अष्टमीची तेव्हा वसुदेवानं ती टोपली आपल्या डोक्यावर धरली. ज्या बालकाला पुढे विश्वाचा भार स्वतःच्या शिरावर घ्यायचा होता, त्या श्रीकृष्णाचा भार आज त्याच्या पित्याच्या शिरावर. पाऊस कोसळतच होता, विजा कडाडत होत्या. आता जास्तीत जास्त वेळ काढते, जेणेकरून अगदी मोठी मजल मार. जगाइए मत, अभी तो सो गए हैं. अच्छा, सच कह रहे हो या? अल्लाह कसम, बुखार तेज है लेकिन 2 दिन तक परेशान थे, अभी सोए हैं. ठीक है मदारी, उस पर निगाह रखो. हर बात हमें मुखाबिर करते रहो. हमारे मज़हब के हो, बख्शीशी दूंगा, जागीर दूंगा. सच? फिर ये मदारी आपकी खिदमत में हाजिर है. यकीन रखो मदारी. क्षणभर माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. प्रहरभरानं पोलाद खाण्याचा ठोका चुकेल. पक्षी तर केव्हाच उडाला. महाराज जो राजाजी, राजाजी, राजाजी.
माननीय सुनील भाऊ कांबळे यांचे आगमन झालेलं आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावे. साक्ष देत होता वैभवाची, पराक्रमाची, त्यागाची. जणू तो सांगत होता, जेव्हा जेव्हा हिमालयावरती संकट आली तेव्हा हा सह्यगिरी छातीचा कोट पूर्व भाग घातला आणि प्रचक्र परतावून लावले. महाराष्ट्राच्या देवघरात अशी एकही देवता नांदत नव्हती की जिच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं. म्हणजेच दोन्ही हाताने शत्रूचं निर्दालन चालू होतं. इथं भक्ती होती आणि शक्ती. 64 कला आणि विद्या हातात हात घालून नांदत होते. चारही पुरुषार्थ गाजवीत हा महाराष्ट्र उभा होता. आणि एक दिवशी घात झाला. विंध्याचलामागून धुळीचं वाद उसळून येत असताना दिसले. वायव्यास प्रत्येकाने वादळ उठलं. हा होता अवलंबीन हलकी. स्वागतम. हिंदवी स्वराज्य उपक्रम आपल्यासारख्या दानशूर आणि कृपाळू गणेश भक्तांच्या भ्रष्टाचाराची दहीहंडी थैमान घातलं. सामान्य माणसांचं जगणं अशक्य झालं. कुठेही क्षेत्र राहिलेलं नाही की जिथे भ्रष्टाचार नाही. 64 वर्षांचा आपला स्वतंत्र हिंदुस्थान. दूरसंचार मंत्री ए राजा आणि खासदार गनिमोली 1,75,000 कोटी रुपयांचा 2G स्पेक्ट्रम घोटाळा शहीद बलवा, विनोद गोयंका यांच्यासारख्या उद्योगपतींच्या हातात हात घालून करत